आणि एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅग्स आणल्या। निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केल्याचा दावा माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय, तसा त्यांनी आरोप केलेला आहे। एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणलेल्या आहेत आणि निलेश राणेंनी सुद्धा पैशांचं वाटप केलं असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। दोन वेळा निलेश राणे यांनी भाजपवरती आरोप केलेला आहे पैसे वाटपाचा। एकदा भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी जात निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं, पैशांच्या बॅगा दाखवल्या होत्या। तर काल सुद्धा एक गाडी जप्त केल्यानंतर कशा पद्धतीने भाजपकडून पैसे वाटप केलं जातंय हे सांगत निलेश राणेंनी पोलीस कारवाईची मागणी केली। तर दुसरीकडे वैभव नाईक यांनी गंभीर आरोप केलाय। एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅग्स आणल्या, निलेश राणेंनी सुद्धा पैसे वाटप केल्याचा माजी आमदार वैभव नाईक यांनी आरोप केलेला आहे। पैसे वाटपावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सिंधुदुर्गाच्या मालवणमध्ये वाकयुद्ध रंगलेलं असताना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदेंवरती आरोप केलाय। मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनीच पैशांच्या बॅगा आणल्या असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय आणि फक्त भाजपने नाही तर निलेश राणेंनी सुद्धा पैसे वाटले असा देखील वैभव नाईक यांचा आरोप आहे। तर राज्यभरात विविध ठिकाणी पैसे वाटपाचे व्हिडिओ समोर आलेत, पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती मालवणमधली, कारण का मालवणमध्ये निलेश राणे विरुद्ध नितेश राणे अशी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नितेश राणे भाजपचे आहेत तर निलेश राणे शिवसेनेचे आहेत आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही बंधू दोन्ही पक्ष आमने सामने आलेले आहेत आणि पैसे वाटप मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचा आरोप निलेश राणे यांच्याकडून करण्यात आला। दोनदा त्यांनी पैसे वाटप कशा प्रकारे केलं जातंय हे समोर आणलेलं आहे। तर दुसरीकडे आता वैभव नाईक यांनी आरोप केलाय एकनाथ शिंदेंनी पैशांच्या बॅगा मालवणमध्ये आणल्या असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।